भेटला का PDF? फोटो पाठवले. धडकाने वाली. हॅलो फ्रेंड्स, तर आज मस्तपैकी मॉर्निंग लवकर झाली, खूपच लवकर झाली. तर आजचा दिवस पण खूप स्पेशल आहे, मुहूर्त आहे चांगला. आता पूजा पाठ. तर आजपासून म्हणतात ना, मँगो देवाला आता नैवेद्य वगैरे दाखवला. आता मस्त आंब्याचं सीझन आहे, तर आता मस्त आमरस हेल्थसाठी पण खूप छान आहे. मला वाटतं एकच फळ असं असेल की आंबा आहे ना ग, आंबा की हेल्थसाठी पण चांगला आहे. तर आम्ही ह्या साईडला म्हणजे जोपर्यंत देवाला नैवेद्य आजच्या दिवशी दाखवत नाही तोपर्यंत आंबा हा खाल्ला जात नाही. तर मग असं रुटीनमध्ये चालतं. मस्त आज पूजापाठ झाली, मॉर्निंगची सुरुवात झाली आणि आता आम्ही खातोय पिस्ता. तर कधी कधी पिस्ता खायला पाहिजे, हेल्थ महाग आहे कधीतरी महाग परवडत नाही. छोटं पॅकेट आणलं आहे, पण असं खाऊचं असतं. हे छोटं पॅकेट आहे, हे काजूचं छोटं पॅकेट आहे, अजून काय आहे तो मनुकेचं छोटं पॅकेट आहे. कधी असतं मोठं, पण ह्यावेळी जरा छोटे छोटे पॅकेट्स आणले. हे आहे चण्याचं पॅकेट आहे. तर कुठल्या पण कारण असू दे, पण हेल्थबद्दल बिलकुल सॅक्रिफाईस नाही. तर हेल्थची काळजी. व्हिडिओ बनवू दे की, तुलाच द्यायला लागले ना. हाय काजू मस्त. मी हलकीशी साखर टाकून ब्लॅक टी सोबत चालले, म्हणजे देवपूजा वगैरे झाल्यानंतर, मनाची शांती झाल्यानंतर. त्यानंतर मग आज मँगो रेसिपी हेल्थसाठी पण छान आहे. आणि मी व्हिडिओ असे पोस्ट करते की जिमला जायला भेटत नाही, बाहेर जायला भेटत नाही, घरच्या लोकांना कामं भरपूर असतात, स्टँडिंग कामं असतात. तर सारखं मी हेड मसाज, पायाचा मसाज हे सारखे व्हिडिओ का टाकते की आपल्या हेल्थसाठी. असं नाही की 24-20 वर्षाचे मुलं त्यांनी ठीक आहे जिममध्ये रनिंग, लाईटली एक्सरसाइज, जसा वेळ भेटेल तसं चालतं घरामध्ये. बसणं काय तर असे कामं करतात आणि बसतात, सर्वजण नाही, पण खूप अशी बोरिंग लाईफ नाही का. पण असं नाही करायला पाहिजे. आपल्या हेल्थची काळजी पण छानपैकी घ्यायला पाहिजे. तर आपलं बघूनच असे मुलं पण शिकतात. हे बघा, छान छान गोष्टी खाणं पिणं नाही का. नाही तर आपणच काही लेझीपणा केला तर ते पण लेझीच बनतात. तर असं चालतं व्हिडिओ रुटीनमध्ये, रोजचं एक्सरसाइज म्हणा काय म्हणा. आज जास्त वेळ नाही भेटला वर्कआउट करायला ना कशालाच. आजचा दिवस मुहूर्त खूप छान आहे, तर आज देवपूजा वगैरे हे चाललं आहे सगळं घरामध्ये. संध्याकाळी थोडंसं तरी वर्कआउट, थोडा वेळ भेटला की थोडं हेल्थ केअर, फेस मसाज पण काय म्हणा, आपल्याला आवळा पिऊन म्हणजे ह्यावेळी आवळा ज्यूस वगैरे खाऊन खूप नॅचरली ग्लो आला आहे ना. म्हणजे अशी स्किन ब्लॅक नाही पडली, काही नाही, एवढा मला काय वाटतं आपण होम रेमेडी करतो ते लाईट गेली पाहिजे परत गरमीची, तर ते चांगल्यासाठीच करतो. पण 2 दिवस केलं, 4 दिवस केलं, ह्याच्यामध्ये अर्थ नाही आहे. तर आपण निदान नाही महिना, आज मी 3 महिने झाला आवळा ज्यूस वगैरे पिते. खूप फरक पडलेला आहे केससाठी, डोळ्यासाठी आणि स्किनसाठी. एवढा फरक पडलेला आहे, 1 नंबर फरक पडलेला आहे. तर मी पण पहिला 8 दिवस काही काम केलं म्हणजे काही पौष्टिक आहार घेतला की सोडून, पण ते नाही, कंटिन्यू 2 महिने 3 महिने ॲटोमॅटिकली ग्लो येतो चेहऱ्यावर. तर असे व्हिडिओ असतात. तर त्यामुळे तुम्ही लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि प्लीज टेक केअर. हेल्थची काळजी घ्यायची आहे घरच्या लोकांनी जास्त करून खास. बाय फ्रेंड्स.